नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पोह्याचे कटलेट. त्याच्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकळून किसून घेतले आहे. चांगल्या पद्धतीने हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे. एक मध्यम आकाराचा गाजर आणि एक मध्यम आकाराचा कांदा पण मी इथे बारीक चिरून घेतला आहे. भाज्या जितक्या चांगल्या बारीक चिरल्या जाते तितक्या त्या चांगल्या कटलेटमध्ये मिक्स होतात. आता 2 मूठ पोहे घेऊन मी हे भिजत घालून घेतले. भिजलेले पोहे आपल्याला ह्या मिश्रणात घालायचे आहेत. बारीक कट केलेली तिखट हिरवी मिरची आणि आलं पण आपल्याला 1 टीस्पून घालायचं आहे. इथे उकळून घेतलेले स्वीटकॉर्न पण मी इथे वापरले आहे. 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून चाट मसाला पावडर. चाट मसाला नसेल तर इथे आमचूर पावडर तुम्ही वापरू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रस पण इथे घालू शकता. आता 1 टीस्पून आपल्याला इथे कुटलेले मिरपूड घालायची आहे. 1 टीस्पून इथे चिली फ्लेक्स घालायचे आहे. चिली फ्लेक्स नसेल तर 2-3 लाल मिरच्या तुम्ही मिक्सरला जाडसर अशा करून इथे घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ किंवा 1 टीस्पून लाल तिखट पण तुम्ही इथे वापरू शकता. आता सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण ओलसर वाटत असेल तर आपल्याला इथे थोडेसे ब्रेड क्रम्स पण वापरायचे आहे. ब्रेड क्रम्स नसतील तर कोरड्या पोह्याचा चुरा पण तुम्ही इथे वापरू शकता. इथे ब्रेड क्रम्स आपल्याला एक बाइंडिंग येण्यापुरते वापरायचे आहे. ब्रेड क्रम्स आपल्याला अंदाजाने इथे वापरायचे आहेत. मिश्रणाचा आपला एक गोळा तयार झाला पाहिजे आणि कटलेट आपले हे चांगल्या शेपमध्ये तयार झाले पाहिजे इतकं आपल्याला इथे ब्रेड क्रम्स वापरायचे आहे. फार ओलसर पण मिश्रण इथे ठेवायचं नाही आहे. तुम्ही हवे त्या आकाराचे कटलेट इथे तयार करून घेऊ शकता. कटलेटच्या साच्याने पण तुम्ही इथे हे मिश्रण वापरून कटलेट तयार करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीने लंब गोलाकार कटलेट तयार करून घेतले. अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी इथे तयार करून घेतले आहे. 10 ते 12 कटलेट इथे तयार झाले आहेत. आता 1 टेबलस्पून आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि थोडं पाणी घालून याचे पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे. एकदम पाणी न घालता थोडं पाणी घालून आपल्याला याची पातळसर अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. मिश्रणावर एक पातळसर लेअर तयार झाली पाहिजे इतकं हे मिश्रण आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता चमच्यावर एक पातळसर असा थर तयार झाला आहे. इतपत आपल्याला मिश्रण हे पातळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्व जे कटलेट आपण तयार करून घेतले होते ते मिश्रणात बुडवून आपल्याला ब्रेड क्रम्सनी ते कोट करून घ्यायचे आहेत. आता एका हाताने आपण कटलेट हे मिश्रणामध्ये डिप करायचे आहे आणि दुसऱ्या हाताने ते ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहे. इथे मी 3 ते 4 ब्रेड स्लाइस ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आणि त्यामध्येच मी हे कटलेट घोळवून घेत आहे. अशा पद्धतीने सर्व कटलेट आपल्याला मिश्रणामध्ये डिप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहे. तुम्ही हे कटलेट 5 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू शकता. 5 मिनिट फ्रीजमध्ये थंड करायला ठेवल्याने चांगल्या पद्धतीने हे कटलेट सेट होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते तळायला आपण घेऊ शकतो.
अशा पद्धतीने सर्व कटलेट मी तयार करून कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला एकच कटलेट घालून बघायचा, म्हणजे तेल गरम झाले की नाही हे आपल्याला समजेल। आणि थोडा वेळ कटलेट हा तेलामध्ये सेट होऊ द्यायचा। त्याच्यानंतरच आपण कटलेट हा हलवून सर्व बाजूनी तळून घेऊ शकतो। तेल चांगले गरम झाले आहे। आता आपण इथं दुसरा कटलेट पण इथे घालून तळून घेऊ शकतो। कटलेट हे चांगले सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। सर्व बाजूनी एकसारखा रंग येईल अशा पद्धतीने कटलेट हे तळून घ्यायचे आहेत। हे कटलेट फार चविष्ट आणि चवदार लागतात। नाश्त्यासाठी म्हणा किंवा पार्टी स्नॅक म्हणून तुम्ही हे कटलेट नक्कीच करू शकता। बाकीचे कटलेट पण अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे। तेल गरम आहे। 3 ते 4 कटलेट एका वेळेस तुम्ही घालू शकता आणि तळून घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशा पद्धतीने सर्व कटलेट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर हे कटलेट चांगल्या पद्धतीने तळून होतात। हे कटलेट तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा चिंचेची चटणी किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता। एकदम अप्रतिम असे चवीला लागतात। नक्की करून बघा। कटलेट हे सर्व करून घेऊ। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।